हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे छान अशी फ्रेश ही चवळी आहे, चवळीच्या शेंगा. खूप मस्त रेसिपी बनवणार आहे मी आज, तुम्हाला दाखवणार आहे. टिफिनसाठी घाईच्या गडबडीमध्ये खूप झटपट होणारी आणि टेस्टी पण आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजन. तर ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे बघा. चिरायच्या आधी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे पुढचे टोक असे हे काढून घ्यायचे. त्यानंतर मागचे पण टोक आपल्याला कापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी एकदा करून पहा. मी कशी बनवते संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. तर पाहू शकता असे छोटे छोटे आपल्याला हे चवळी छान अशी बारीक कापून घ्यायची. तुम्ही मोठी पण कापू शकता, पण अशी बारीक कापली ना झटपट रेसिपी होती. बिलकुल पण शिजायला टाईम लागत नाही आणि आपल्याला ही छान अशी मस्त रेसिपी बनवायची आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही चवळी छान अशी बारीक चिरून घेते. आणि मैत्रिणींनो, मी जशी पद्धत रेसिपी ही बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही केली आहे का नाही केली मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली ती लगेच करायला घ्या. व्हिडिओ संपल्या लाईक करायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व चवळी ही कापून घ्यायची. मी एवढी कापून तुम्हाला दाखवते, बाकीची नंतर कापून घेते, कारण संपूर्ण जर कापत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आपला. तर पाहू शकता थोडी राहिली आपली चवळी कापायची. चवळीच्या शेंगा ह्या खूप छान लागते मैत्रिणींनो ही रेसिपी. गावाकडे भरपूर अशी चवळी शेताला येते तर लोक भरपूर बनवतात. आणि ही चवळीच्या शेंगाची भाजी ना हिरव्या मिरचीमध्ये खूप मस्त होती, पण आज आपण हिरव्या मिरचीमध्ये नाही करणार. तुम्ही एकदा हिरव्या मिरचीची पण करून बघा, खूप छान होती. तर सर्व चवळी आपली ही चिरून झालेली आहे. तर एका बाउलमध्ये मी काढून घेते बघा. आणि मैत्रिणींनो, चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतरच चिरायची आपल्याला. आता जर चिरून अशी धुतली ना सर्व विटॅमिन निघून जातं. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला बघा. इथे मी कांदा कापून घेतलेला आहे. 2 मिडियम साईजचे बारीक कांदे कापून घेतलेले. 1 टमाटा कापून घेतलेला मिडियम साईजचा आणि भरपूर सारा लसूण ह्यो बारीक एकदम चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एवढं साहित्य लागते. आता गॅस पेटून घ्यायचा आहे. गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाईम लागत नाही. टिफिनसाठी तुम्ही घाई गडबडीमध्ये ही आरामशीर करू शकता, पण अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. तर कढई आपली गरम झाली की तेल टाकून घ्यायचे बघा. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा. इथे मोहरी छान तडतडली ना की जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण भरपूर सारा मी घेतलेला बारीक चिरून. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. त्यानंतर कांदा बघा, 2 मिडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेले बारीक, ते टाकून दिलेत. आणि आता हे कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, टमाटा मिडियम साईजचा मी घेतलेला आहे 1 कापून बारीक, तो टाकून द्यायचा आहे. आता पाहू शकता आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचे आपल्याला. कांदा टमाटा छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचे बघा. जास्त काही साहित्य लागत नाही. घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते आणि चविष्ट होती. वाटण वगैरे पण नाही मी टाकणार, बिन वाटण करताच ही रेसिपी दाखवणार आहे आज तुम्हाला. तर पाहू शकता कांदा टमाटा आपला छान असा परतला गेलेला आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा.
कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे, कारण तेलावर कोथिंबीर टाकली ना, तेलामध्ये कोथिंबीरीचा आरक सगळा उतरतो, भाजी खूप छान लागते खायला. त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची 1 चमचा. बेडगी मिरची पावडर कलरची, रंग खूप छान येतो भाजीला, 1 चमचा मी टाकलाय. आणि किचन किंग मसाला भाजीचा आहे हो, भाजी खूप छान टेस्टी येते भाजीला. तर इथे मी 1.5 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीने. मस्त मसाले आपले परतले गेलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे, पाहू शकता मसाल्याचा. त्यानंतर आपल्याला इथे चवळी मी कापून घेतलेली ती टाकून देऊया. आणि चवळी पण तेलावर छान परतून घ्यायची मसाल्यासोबत. तर पाहू शकता छान परतून झालेली आहे आपली ही. तुम्हाला जर अशी सुक्की एकदम बनवायची असेल तर ताटामध्ये वरती पाणी ठेवून तुम्ही बनवू शकता, पाण्याचा न वापर करता. पण इथे मला थोडीशी ओलसर करायची, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे भाजी ही. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्यानंतर परत भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. एवढी मस्त होती ना मैत्रिणींनो ही चवळीची भाजी, खूप छान लागते. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. तर आता झाकण ठेवायचं 5 मिनटं आणि मिडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची, छान वर खाली करून घ्यायची. मिक्स करून झाल्याच्यानंतर परत आपल्याला इथे 1-2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे बघा. पहिले शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया, कारण भाजी आपली होत आलेली आहे. शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला मी. भाजी शिजल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बघा वरून. आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला पाहायचे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची, पाहू शकता. मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने खरंच एकदा करून बघा, खूप टेस्टी होती. 1 मिनटं झाकण ठेवून घेऊया परत. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची, पाहू शकता. मस्त अशी ही चवळीची भाजी आपली ही झालेली आहे. रंग पण खूप छान आलेला आहे आणि थोडीशी ओलसर अशी झालेली आहे, आपल्याला जशी पाहिजे तशी, पाहू शकता. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर ही चवळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो.